सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. महागाईने आधीच होरपळलेल्या जनतेच्या जखमेवर आता इंधन टंचाईची भर पडली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा संताप आज थेट रस्त्यावर फुटला. गोरेगाव येथील मुख्य चौफुली परिसरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करत केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू आहेत. पेरणीपूर्व कामांसाठी डिझेल अत्यावश्यक असताना शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी रांगा लावूनही इंधन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेतीची कामे ठप्प झाली तर देश काय खाणार, असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी सरकारला केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारला इशारा देत म्हटले आहे की तात्काळ इंधन टंचाई दूर करून शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्यावे. अन्यथा हे आंदोलन आता गोरेगाव पुरते मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता मोठा प्रश्न असा, एसी कॅबिन मध्ये बसलेल्या सरकारला उन्हात रांगेत उभा असलेला शेतकरी दिसणार का? आणि पेट्रोल डिझेलची ही कोंडी अखेर कधी फुटणार? भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की मी चहा विकून या देशाचा पंतप्रधान झालो. मात्र तुम्ही जर इकडे पेट्रोल पंपाकडे बघितलं असेल तर रांगाच्या रांगा डिझेलसाठी वाहनाच्या लागलेल्या आहेत. म्हणजे डिझेल पुरवठा बंद होणे म्हणजे पूर्णतः या देशाची शेती व्यवस्था ही बंद झालेली आहे. आज हिंगोली जिल्ह्यामधल्या परिस्थिती विषम झाली असताना या परिस्थितीवर यांच्या पक्षाचं यांच्या एकही मंत्री बोलायला तयार नाही. आज भारत देशोधडीला लागला. इथली अर्थव्यवस्था पूर्णतः बिघडलेली आहे. खताला पैसे, आज शेतकऱ्यांना पैसे देऊन खत मिळत नाहीये, डिझेल मिळत नाहीये. शेतकरी देशोधडीला लागलेला असताना देशाचे पंतप्रधान सांगतात की तुम्ही सोनं घेऊ नका, तुम्ही तेल वापरू नका. आणि आज जर डिझेलची परिस्थिती बघितली तर पूर्णतः डिझेल बंद आहे. या अनुषंगाने सन्माननीय पंतप्रधानांचा पुतळ्याचं दहन करण्याचं आम्ही काम करतोय आणि यांना सांगतोय की जर हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा पुरवठा व्यवस्थित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये इथली जनता रस्त्यावर उतरून तुम्हाला उत्तर दिले बघा राहणार नाही. हे प्रसंगी आम्ही या ठिकाणी देशाच्या संसदेवर येऊन या ठिकाणी आंदोलन करू. नरेंद्र मोदींचा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद.